माणगावकर घेणार मुक्त मोकळा श्वास, वायू प्रदूषणातून होणार मुक्तता, कचऱ्याच्या विल्हेवाटीस प्रारंभ, नागरिकांनी मानले आभार। माणगाव शहरातील दत्तनगर परिसरातील आदिवासी आश्रमशाळेजवळील कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडला आग लागून वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता। माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांची तातडीने दखल घेऊन या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले। या कामाची विल्हेवाट लावण्याचा शुभारंभ 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यामुळे माणगावकर लवकरच मोकळा श्वास घेणार असून हा परिसर पूर्णपणे प्रदूषणमुक्त होणार आहे। त्यामुळे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांनी नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे आणि नगरपंचायतीचे आभार मानले आहेत। यासाठी माणगाव नगरपंचायत प्रशासनाकडून सदर कामाची प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात आला होता। या अनुषंगाने शासनाकडून सदर कामासाठी सुमारे 1 कोटी रुपये इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली होती। माणगाव नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्यास निर्माण झालेला धोका लक्षात घेता कामाची ई-निविदा प्रक्रियाची कार्यवाही पूर्ण करून सदर कामाचे कायदेश दिलेले आहेत। आता या कचऱ्याचा ढिगाऱ्याचा निपटारा करण्यासाठी बायोमायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने 3 गटात या डंपिंग कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे। यातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाणार आहे। प्लास्टिक कचरा कारखान्यांना देण्यात येणार आहे। यासाठी नगरपंचायतीने कचरा डंपिंगची समस्या मार्गी लावली आहे। अत्यंत आवश्यक महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त माणगाव नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली। यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर, आरोग्य व स्वच्छता सभापती सुशीला वाडवळ, नगरसेविका तथा माजी सभापती सुविधा खैरे, विद्यमान नगरसेवक तथा माजी पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, विद्यमान नगरसेवक तथा माजी स्वच्छता आरोग्य सभापती अनुक्रमे अजित तारलेकर, दिनेश रातवडकर, विद्यमान नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरपंचायतीचे कर्तव्य तत्पर मुख्याधिकारी संतोष माळी व अधिकारी विशाल कदम, शहर समन्वयक अतुल जाधव आदी माणगावकरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला। 20 वर्षांपासून खितपत पडलेल्या समस्येच्या निराकरणामुळे माणगावकर आता मोकळा श्वास घेतील आणि अनेक वर्षांपासून पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचे ढिगारे साफ होणार असून प्रदूषणयुक्त गंभीर समस्येवर मात करण्यात येईल। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।